सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत इयत्ता 12वीची. विषय आहे हिस्ट्री म्हणजे इतिहास. 38 हा कोड नंबर आहे त्या विषयाचा आणि ही प्रश्नपत्रिका आहे 1 ऑक्टोबर 2021ची. 2021मध्ये पहिल्यांदा या नवीन अभ्यासक्रमाची जी सुरुवात आहे ती झाली आणि ही पहिली परीक्षा होती. तेव्हापासून तर आजपर्यंतच्या प्रत्येक वर्षीच्या बोर्ड प्रश्नपत्रिका मी या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जाऊन पहा. ही पहिली प्रश्नपत्रिका आहे हा अभ्यासक्रम सुरू झाला तेव्हा. इथे दिनांक दिलेली आहे पहा, 1 ऑक्टोबर 2021ची ही प्रश्नपत्रिका आहे. इतिहास इयत्ता 12वी कला शाखेचा हा विषय आहे. सीट नंबर टाकण्यासाठी प्रश्नपत्रिकेत अशी जागा दिलेली असते. तुम्ही तुमचा सीट नंबर टाकायचा असतो तिथे. वेळ 3 तास आहे ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी. प्रश्नपत्रिकेचे 8 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका मी या चॅनलवर पूर्वीच पोस्ट केलेली आहे. आता आपण याची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. सूचना दिलेल्या असतात प्रश्नपत्रिकेत तुमच्यासाठी वाचून फॉलो करायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे. 2, उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दर्शवलेलं आहे. 3, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानांवर लिहावे. हे सगळ्यात महत्त्वाचं. 1 ते 7 प्रश्न आहेत. ते 7ही प्रश्न नवीन पानावर येतील याची काळजी घ्या. 4, उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेनानेच काढाव्यात आणि जे चौकटी काढायच्या तुम्हाला संकल्पना चित्राच्या ते पेनने काढायच्या आहेत हे लक्षात ठेवा. या सूचना लक्षात घेऊन तुमची उत्तरपत्रिका स्वच्छ नीटनेटकी अशी लिहा. चला तर आपण प्रश्नपत्रिका पाहूया. तत्पूर्वी सूचना की या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्न एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतले उत्तरासह तर खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी त्याचे 3 भाग केलेत. पहिल्या भागामध्ये 1 ते 3 प्रश्न घेतलेत. दुसऱ्या भागामध्ये 4था 5वा प्रश्न आणि तिसऱ्या भागात 6वा 7वा प्रश्न घेतला आहे. आज आपण भाग क्रमांक पहिल्यामधील 1 ते 3 प्रश्न सोडवणार आहोत. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये 4था 5वा आणि त्याच्यानंतर 6वा 7वा घेऊ. तर पहिले जे 3 प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे ते आता आपण पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला. आता इथे पहा, हा जो पहिला प्रश्न आहे तो एकूण 10 गुणांचा आहे आणि त्यातला अ प्रश्न जो आहे तो 6 गुणांचा आहे आणि ब 4 गुणांचा. अ प्रश्न काय विचारला आहे? दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. इथे शब्द लक्षात घ्या, पूर्ण विधाने पुन्हा लिहा. म्हणजे फक्त उत्तराचा शब्द न लिहिता विधान लिहायचं, त्यामध्ये पर्याय किंवा जे उत्तर निवडले ते लिहायचं आहे हे लक्षात घ्या. उत्तराखाली पेन्सिलने 2 रेषा मारा. नंबर 1, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा टिंबटिंब यांनी तयार केला. पर्याय, जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, लॉर्ड एमहर्स्ट, लॉर्ड कॉर्नवालिस. आणि याचं अचूक उत्तर आहे ब, थॉमस जेफरसन. मग तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं. मी इथे लिहिलेलं आहे स्लाईडवर ब. तुम्ही तसं न लिहिता पूर्ण वाक्य लिहायचं. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसन यांनी तयार केला आणि थॉमस जेफरसन या शब्दाखाली 2 रेषा मारायच्या. 2, टिंबटिंब हे फ्रेंचांचे भारतातील मुख्य ठाणे होते. पर्याय, पॉंडेचेरी किंवा पुदुच्चेरी, चंद्रनगर, कारिकल, राजापूर. आणि याचं अचूक उत्तर आहे ते अ म्हणजे पॉंडेचेरी. पूर्ण वाक्य लिहायचं. पॉंडेचेरी हे फ्रेंचांचे भारतातील मुख्य ठाणे होते. 3, सविनय कायदेभंगाचे आंदोलन गोवा येथे टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली 1946 साली सुरू करण्यात आले. पर्याय, डॉक्टर राम मनोहर लोहिया, डॉक्टर TB कुन्हा, डॉक्टर PB शिरोडकर, डॉक्टर राम हेगडे. आणि अचूक उत्तर आहे ब म्हणजे डॉक्टर TB कुन्हा. पूर्ण वाक्य लिहून मग त्यात शब्द लिहा उत्तराचा. क्रमांक 4, ब्रिटिशांनी श्रीलंकेतील टिंबटिंब हे शहर जागतिक बंदर म्हणून नावारूपास आणले. पर्याय, त्रिकोमाली, पॉइंट पेड्रो, कोलंबो, गॅले. आणि अचूक उत्तर आहे याचं क म्हणजे कोलंबो. पूर्ण वाक्य लिहायचं. ब्रिटिशांनी कोलंबो हे शहर जागतिक बंदर म्हणून नावारूपास आणले आणि कोलंबो या शब्दाखाली पेन्सिलने 2 रेषा मारायच्या. 5, पहिले महायुद्ध टिंबटिंबच्या तहाने थांबले. पर्याय, व्हर्साय, वॉर्सा, लंडन, अंकारा.
आणि याचं अचूक उत्तर आहे अ म्हणजे व्हर्सायच्या तहाने युद्ध थांबलं. 6. केरळ राज्यातील टिंबटिंब हा जिल्हा 100% साक्षर होणारा पहिला जिल्हा आहे. पर्याय कोलम, एर्णाकुलम, कोची, त्रिवेंद्रम. आणि अचूक उत्तर आहे याचं ब म्हणजे एर्णाकुलम. पूर्ण वाक्य लिहायचं आणि एर्णाकुलम शब्दाखाली 2 रेषा मारायच्या. ब प्रश्न आहे, पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 4 गुण आहेत आणि 4 गट आपल्याला दुरुस्त करायचे आहेत. प्रत्येक ठिकाणी एक एक जोडी चुकलेली ती दुरुस्त करायची. अ गट आणि ब गट. 1. आर्स बिशपू मुख्य कार्यकारी अधिकारी. 2. चान्सलर न्यायाधीश. 3. वेदोर द फर्जेन मालमत्तेवरील अधिकारी. 4. कपिताव कॅप्टन. आणि यामध्ये पहिली जोडी जी चुकलेली आहे ती दुरुस्त करू. आर्स बिशपू म्हणजे मुख्य धर्मगुरू. क्रमांक 2. अ गट आणि ब गट. 1. अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी खान अब्दुल गफार खान. 2. मिठाच्या सत्याग्रहात सहभाग कमलादेवी चट्टोपाध्याय. 3. बहिष्कृत हितकारिणी सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 4. वायकोम सत्याग्रह रामस्वामी नायकर. आता चुकीची जोडी दुरुस्त करूया आपण. अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी सर सय्यद अहमद खान. क्रमांक 3. अ गट आणि ब गट. 1. बांडुंग परिषद. 2. पॅरिस 1919मधील पहिली अखिल आफ्रिकी ऐक्य परिषद. 3. लंडन 1900 मधील अखिल आफ्रिका ऐक्य परिषद. 4. मँचेस्टर आशियाई ऐक्य परिषद. चुकीची जोडी आपण दुरुस्त करूया. मँचेस्टर आफ्रिकी ऐक्य परिषद. क्रमांक 4. अ गट आणि ब गट. 1. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी कंपनी. 2. भारतीय कृषी संशोधन परिषद कृषीविषयक प्रदर्शने. 3. नेहरू युवा केंद्र संघटन शहराचा चेहरामोहरा बदलणारी योजना. 4. CDAC सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग. आता आपण चुकीची जोडी दुरुस्त करूया. नेहरू युवा केंद्र संघटन जे आहे युवकांना प्रशिक्षण. प्रश्न क्रमांक 2. दुसरा प्रश्न एकूण 8 गुणांचा आहे आणि त्यातला अ प्रश्न 4 गुणांचा आहे आणि ब प्रश्न 4 गुणांचा. खालील विधाने वाचून ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची नावे लिहा. एका शब्दातच नावं लिहायचेत. 1. अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश या सत्तेच्या ताब्यात होता. त्याचं अचूक उत्तर आहे क्रमांक 1 स्पेन. 2. चितूर सिंग यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात या समाजाच्या लोकांनी उठाव केला. त्याचं उत्तर आहे 2 रामोशी. क्रमांक 3. सेंटो कराराचे सुरुवातीचे नाव. त्याचं उत्तर आहे बगदाद करार. आणि 4. मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे ते आहेत हमीद दलवाई. एक शब्दातच उत्तर लिहायचं आहे. ब प्रश्न आहे, खाली दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करून वाक्य पुन्हा लिहा. इथे पण म्हटलेलं आहे वाक्य पुन्हा लिहा. म्हणजे फक्त उत्तराचा शब्द किंवा ओळ न लिहिता पूर्ण विधान लिहायचं. 4 गुण आहेत. 1. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या. कारण पर्याय दिलेले आहेत. अ. पोर्तुगीजांचा विरोध मोडण्यासाठी. ब. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. क. स्वराज्यासाठी पैसा उभारण्यासाठी. ड. वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी. आणि याचं अचूक उत्तर जे आहे ते ब. पूर्ण वाक्य लिहायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या कारण इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. आणि या उत्तराखाली 2 रेषा मारायच्या आहेत. क्रमांक 2. रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला कारण अ. रौलेट कायद्याला विरोध करण्यासाठी. ब. निळीच्या लागवडीच्या सक्तीचा निषेध करण्यासाठी. क. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी. ड. मिठावरील कराराचा निषेध करण्यासाठी. आणि अचूक उत्तर आहे क. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. क्रमांक 3. 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करली कारण पर्याय आहेत. अ. जपानकडे लष्करी ताकद कमी होती. ब. अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकला.
क. जर्मनीने जपानला मदत करण्याचे थांबविले. ड. अमेरिकेने जपानच्या ताब्यातून फिलिपाईन्स परत घेतले. आणि अचूक उत्तर आहे याचं ब. म्हणजे अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकला. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहा. क्रमांक 4. भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले कारण. अ. भारताला इतर देशांची व्यापारी स्पर्धा करायची होती. ब. भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून लांब राहू शकत नाही. क. भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. ड. भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करायचे होते. आणि अचूक उत्तर आहे क. भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. पूर्ण वाक्यामध्ये लिहा. प्रश्न क्रमांक 3. तिसरा प्रश्न जो आहे तो 13 गुणांचा आहे आणि त्यातला अ प्रश्न जो आहे तो 5 गुणांचा आहे आणि ब 8 गुणांचा. आता अ प्रश्न पाहूया. पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा नकाशा आहे सागरी सफरींचा मार्ग. हा तुमच्या पुस्तकात स्पष्ट दिसेल, कदाचित स्लाईडवर तुम्हाला अस्पष्ट दिसेल, पण पुस्तकात पाहून उत्तर तुम्ही लिहू शकता किंवा मी उत्तरं देतच आहे. सागरी सफरींचा मार्ग यावर प्रश्न काय काय आहेत ते पाहूया आपण. क्रमांक 1. वरील नकाशा कोणत्या विषयावरील संबंधित आहे. आता इथेच दिलेलं आहे, आत्ताच सांगितलं आहे आपण, ते सागरी सफरींचा मार्ग दिलेला आहे. 2. मादागास्कर बेट कोणत्या महासागरात आहे. त्याचं उत्तर आहे हिंदी महासागर. तिथे तुम्हाला स्लाईडवर दिसेल. 3. नव्या भूप्रदेशाच्या शोधात निघालेल्या कोणत्याही एक खलाशाचे नाव लिहा. आता कोणताही एक खलाशी लिहायचा, आपण काही नावं लिहू. वास्को द गामा, कोलंबस, मॅगेलन यापैकी कुठलंही एखादं लिहा. 4. पृथ्वी प्रदक्षिणेचा पहिला प्रयत्न करणाऱ्या कोणत्या खलाशीचे नाव नकाशात दिले. आणि पृथ्वी प्रदक्षिणा करणारा जो पहिला खलाशी फर्डिनंड मॅगेलन. 5. दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाचे नाव लिहा. त्याचं नाव आहे केप ऑफ गुड होप. 5 पैकी 5 लिहा. 5 गुण. प्रश्न क्रमांक 3 ब आहे. दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा आणि या चौकटी इथे पेनाने काढायच्या आहेत. कोणतेही 4 सोडवायचे आहेत आणि 8 गुण, म्हणजे एका संकल्पना चित्राला 2 गुण. 1. शोध आणि शोधक दिलेले आहेत. काही जागा रिकाम्या आहेत. ॲमेझॉन नदीच्या मुखाचा प्रदेश कोणी शोधला. त्या शोधकाचं नाव आपण लिहूया. तो आहे अमेरिगो वेस्पुसी. आता इथे जागा कमी म्हणून मी खाली लिहिले, तुम्ही मात्र त्याच्या समोरासमोर लिहायचं. इथे रिकामी जागा आहे. दुसरी वास्को द गामा. आता वास्को द गामाने काय शोध लावलेला आहे, तर भारताचा शोध लावलेला आहे. मॅन्डेरा व ॲझोरेस या 2 द्वीपसमूहांचा शोध कोणी लावला, तर त्या शोधकाचं नाव लिहायचं. ते आहे हेनरी द नेव्हिगेटर. आणि 4 आहे रिकामी जागा आहे शोधाची, पण शोधकाचं नाव दिलं आहे ॲबल जानसवा टास्मन आणि त्याने शोध लावलेला आहे न्यूझीलंड. क्रमांक 2चं संकल्पना चित्र दिलेलं आहे. भारतीय समाजसुधारकांनी स्थापन केलेल्या संस्था. समाजसुधारकांनी कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या ते लिहायचं आहे. सत्यशोधक समाज, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, ब्राह्मो समाज. आणि ज्या रिकाम्या जागा आहेत तिथे आपण उत्तर लिहूया. आता सत्यशोधक समाज तिथे महात्मा फुलेंनी स्थापन केलेली आहे. नंतर दयानंद सरस्वतीचा आर्य समाज, स्वामी विवेकानंदांचं रामकृष्ण मिशन आणि ब्राह्मो समाज स्थापन केला आहे राजाराम मोहन राय यांनी. क्रमांक 3. आता इथे सशस्त्र क्रांतिकारकांचा लढा, काही संस्था आणि काही नावं दिलेली ती शोधायची. इथे अनुशीलन समिती, चंद्रशेखर आझाद, इंडिया हाऊस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. आता आपण रिकाम्या जागे उत्तरं लिहूया. इथे अनुशीलन समिती जी आहे अरविंद घोष यांनी स्थापन केली. नंतर चंद्रशेखर आझादांच्या संदर्भात काकोरी कट हा सशस्त्र लढा दिलेला आहे. नंतर सावरकरांची संस्था आहे अभिनव भारत आणि इंडिया हाऊस आहे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. क्रमांक 4. ब्रिटिश वसाहती मिळून दक्षिण आफ्रिका राज्य निर्माण झाले. म्हणजे कोणकोणत्या ब्रिटिश वसाहती मिळून दक्षिण आफ्रिका राज्य निर्माण झाले 4 नावं लिहायची. त्यामध्ये केप कॉलनी, नाताळ, ट्रान्सवाल, ऑरेंज फ्री स्टेट. क्रमांक 5. कृषी संबंधित योजना लिहायच्या आहेत. 4 योजना लिहायच्यात कृषी म्हणजे शेतीच्या संबंधित.
मृदा स्वास्थ्य कार्ड योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि कृषी विकास योजना. 6. आता इथे पर्यावरण रक्षणाच्या संदर्भातले काही नावं आहेत आणि काही संस्था आहेत. आता पाहूया इथे डॉक्टर राजेंद्र सिंह, चिपको आंदोलन, मेधा पाटकर, सह्याद्री निसर्गमित्र संस्था. आपण उत्तर लिहूया. डॉक्टर राजेंद्र सिंहनी जलधारण क्षेत्र, चिपको आंदोलन सुंदरलाल बहुगुणा यांनी केलं. नंतर मेधा पाटकरचं आहे नर्मदा बचाव आंदोलन. सह्याद्री निसर्गमित्र संस्था ही आहे भाऊ काटदरे. अशा प्रकारे आपण 6 संकल्पनाचित्र सोडवलेत आणि हे संकल्पनाचित्र काढताना चौकटी पेनने काढा, हे लक्षात ठेवा मात्र. आता पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भाग 2मध्ये 4था आणि 5वा प्रश्न सोडवणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे हे व्हिडिओ जेव्हा मी पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.